नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 प्रश्नांपैकी कमीत कमी 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तुमच्यासाठी वेळ आहे 7 ते 8 सेकंद. धारासना सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? तर सरोजिनी नायडू यांनी धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व केले. पुढे पहा, हिंगोली जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 5. हिंगोली जिल्ह्याला 5 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. पुढे पहा, भारत सरकार कायदा 1935 कोणाच्या काळात आला? योग्य उत्तर आहे लॉर्ड विलिंग्डन. पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? पहा, पहिला पर्याय रात आंधळेपणा आजार ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय बरोबर आहे का चुकीचा आहे? तर पहा, रात आंधळेपणा हा आजार ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो असं म्हटलेलं आहे. तर हे काय आहे? चुकीचं आहे. कारण रात आंधळेपणा हा जो आजार आहे हा अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर काय आहे? पहिला पर्याय. योग्य उत्तर म्हणजे जो पहिला पर्याय आहे ते काय आहे? चुकीचं आहे. कारण आपल्याला काय विचारलं आहे, कोणता पर्याय अयोग्य आहे? तर 1 नंबर पर्याय. आता विद्यार्थी मित्रांनो, दुसरा पर्याय पहा. रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. बरोबर आहे का? बरोबर आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे तीनही पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय बरोबर आहे. पहिला पर्याय काय? चुकीचा आहे. ओके. पुढील प्रश्न पहा. दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरू केले? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी दिग्दर्शन हे मासिक सुरू केले. पुढील प्रश्न, इंदू प्रकाश हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे यांनी इंदू प्रकाश हे वृत्तपत्र सुरू केले. पुढील प्रश्न पहा, बारडोली सत्याग्रह कोणत्या प्रांतात झाला? प्रश्न व्यवस्थित वाचा, पर्याय वाचा आणि उत्तर कमेंट करून सांगा. बारडोली सत्याग्रह कोणत्या प्रांतात झाला? योग्य उत्तर आहे गुजरात. गुजरात. पुढे पहा, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता आहे? सर्वात जास्त लोहमार्ग. योग्य उत्तर आहे सोलापूर. सोलापूर. पुढील प्रश्न पहा, नांदेड जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? नांदेड जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न पहा, संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? काय म्हटलं आहे? संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष. योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील प्रश्न पहा, दूधगंगा जलाशयाचे नाव काय आहे? दूधगंगा जलाशय. योग्य उत्तर आहे राजर्षी शाहू सागर. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. दूधगंगा जलाशयाचे नाव काय आहे? राजर्षी शाहू सागर. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे? या ठिकाणी साहित्यिक व त्यांची टोपणनावे आपल्याला दिलेली आहेत. तर पहा, पहिला पर्याय आहे शंकर काशीनाथ गर्गे दिवाकर. विद्यार्थी मित्रांनो, शंकर काशीनाथ गर्गे यांचं टोपण नाव दिवाकर आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, ना धो महानोर. नाधो महानोर यांचं टोपण नाव रानकवी आहे. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, न ची केळकर यांचं टोपण नाव साहित्य सम्राट असं आहे. बरोबर आहे का?
100% बरोबर आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी शंकर काशीनाथ गर्गे, दिवाकर, ना.धो. महानोर, रानकवी, न. चिकेळकर, साहित्य सम्राट हे सर्व पर्याय बरोबर आहे. म्हणजे साहित्यिक आणि त्यांची टोपणनावे. विचारलं काय, कोणता पर्याय अयोग्य आहे? योग्य उत्तर आहे यापैकी नाही. 4 नंबर पर्याय आपलं झालं उत्तर. पुढील प्रश्न पहा. जालियनवाला बाग हत्याकांड कोणाच्या काळात झाले? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लॉर्ड चेम्सफोर्ड. पुढील प्रश्न पहा. दिल्ली दरबार 1911 कोणाच्या काळात झाला? योग्य उत्तर आहे लॉर्ड हार्डिंग्ज. पुढे पहा. रायपूर ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? योग्य उत्तर आहे छत्तीसगड. छत्तीसगड राज्याची राजधानी आहे रायपूर. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर झाले? महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर झाले? तर 1967. पुढे पहा. लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? योग्य उत्तर आहे थेम्स. थेम्स. कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? योग्य उत्तर आहे गोदावरी नदीची उपनदी आहे कादवा. पुढे पहा. चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कुठे आहे? चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन मंदिर, जैन तीर्थक्षेत्र कुठे आहे? योग्य उत्तर आहे कचनेर या ठिकाणी. पुढे पहा. राष्ट्रकुल परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? राष्ट्रकुल परिषद. योग्य उत्तर आहे 1949. पुढे पहा. दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती आहे? योग्य उत्तर आहे हम्पी. दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी हम्पी. पुढे पहा. बारडोली सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? योग्य उत्तर आहे 1928 बारडोली सत्याग्रह. बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर सरदार वल्लभभाई पटेल. पुढे पहा. मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? उत्तर यायलाच पाहिजे. योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली. पुढे पहा. रामेश्वरम ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे तामिळनाडू. रामेश्वरम ज्योतिर्लिंग तामिळनाडू राज्यात आहे. अंबोली धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. अंबोली धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये एकूण 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.